Hello everyone. Today we are discussing about chapter Animal Kingdom. In that we have to discuss how animals are classified on various bases. In that first we have to study based on structural organization and development criteria include. तर पहिल्यांदा पाहणार आहोत आपण की ते स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन आणि डेव्हलपमेंटच्या क्रायटेरियावरती कसं त्यांचं क्लासिफिकेशन केलं. तर त्याच्यासाठी कोणते मेन क्रायटेरिया आहेत. तर त्याच्यापैकी एक आहे लेवल ऑफ ऑर्गनायझेशन, दुसरं आहे बॉडी सिमेट्री, तिसरं आहे बॉडी कॅव्हिटी, चौथं जर्म लेयर्स, पाचवं सेगमेंटेशन आणि सहावं आहे बॉडी प्लान. तर याच्यावरती आपल्याला एक 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 टॉपिक पुढं पाहायचा आहे. तर सर्वात अगोदर आहे ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन, म्हणजे ती बॉडी कशी बनलेली आहे, युनिसेल्युलर आहे, मल्टीसेल्युलर आहे किंवा सेल्सपासून बनलेले आहे, ऑर्गन सिस्टीमपासून बनलेले आहे, ऑर्गनपासून बनलेले, हे सर्व आपल्याला त्याच्यामध्ये पाहायचं आहे. तर त्याच्यामध्ये पहिला आहे की सेल्युलर लेवल. सेल्युलर लेवल्स मीन्स काय, तर सेल्स लूजली अरेंज्ड. जी काही सेल्स आहेत त्या लूजली अरेंज्ड असतात आणि तो ऑर्गॅनिझम सुद्धा फक्त सेल्सपासून बनलेला राहतो. तर त्याला काय म्हणतो आपण, सेल्युलर लेवल. तर त्याचं एक्झाम्पल काय, पोरिफेरा. पोरिफेरा त्याचं एक्झाम्पल आहे. पोरिफेरामध्ये कोणते कोणते येतात, जे काही स्पॉन्ज आहे तर ते जे सेल्युलर लेवल आहे तर त्याचं एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर टिश्यू लेवल. टिश्यू लेवलमध्ये काय होतं की सेल्सपासून टिश्यू तयार होतात आणि टिश्यू लेवल त्या बॉडीचे ऑर्गनायझेशन असते. जे काही कोलेंट्रेट्स आहेत, निडारियन्स आहेत, तर त्यांची जी काही बॉडी आहे ते टिश्यूनी बनलेली असते. तर त्याचं एक्झाम्पल आहे हायड्रा, कोलेंट्राट्स आणि टिनोफोर्स. त्याच्यानंतर आहे ऑर्गन लेवल. मग ऑर्गन लेवलमध्ये काय होतं की सेलचं टिश्यूमध्ये आणि टिश्यूचं ऑर्गनमध्ये कन्व्हर्जन होतं आणि त्याच्यापासून ऑर्गन्स, बॉडीचे ऑर्गन्स प्रेझेंट असतात. त्याला काय म्हणतो आपण की ऑर्गन लेवल सिस्टीम म्हणतो. ऑर्गन लेवल सिस्टीमचे एक्झाम्पल कोणते आहेत, प्लॅटिहेल्मिंथिस, फ्लॅटवर्म्स. त्याच्यानंतर ऑर्गन सिस्टीम लेवल. ऑर्गन सिस्टीम लेवलमध्ये काय होतं की त्याच्यामध्ये जे काही ऑर्गन्स आहेत ते एक सिस्टीम म्हणून काम करतात, जसं की रेस्पिरेटरी सिस्टीम, डायजेस्टिव्ह सिस्टीम, एक्सक्रिशन सिस्टीम. तर ते वेगवेगळे येतात. त्याचे एक्झाम्पल कोणते येतात, ॲनिलिडा आणि ऑनवर्ड्स. ॲनिलिडाच्या वरचे जे ॲनिमल्स आहेत सर्व, तर ती कशामध्ये येतात की ऑर्गन लेवल सिस्टीममध्ये येतात. त्याच्यामध्ये एक्झाम्पल ॲनिलिड्स, आर्थ्रोपोड्स, मोलुस्क, इकॅनोडर्मेटा, हेमिकॉर्डेटा आणि कॉर्डेट. तर ही सर्व कशामध्ये येतात की ऑर्गन लेवल सिस्टीममध्ये येतात. त्याच्यानंतर बॉडी सिमेट्री. बॉडी सिमेट्री म्हणजे काय, जी काही बॉडी आहे ॲनिमलची ती आपल्याला किंवा दोन भागामध्ये, इक्वल भागामध्ये डिवाईड करायचे. तर ते होतं का नाही याच्यावरती बॉडी सिमेट्रीचे तीन प्रकार पडतात. पहिले असिमेट्री, रेडियल सिमेट्री आणि बायलॅटरल सिमेट्री. असिमेट्रीमध्ये काय होतं, बॉडीचा शेप जो आहे तो पर्टिक्युलर शेपमध्ये नसतो. तर त्याच्यामुळं काय होतं की त्याचा इक्वल पार्ट्समध्ये किंवा सेंट्रल ॲक्सिस थ्रू आपण त्याचे दोन समान भाग करू शकत नाही. तर त्याच्यामध्ये कोणतं येतं, नो डेफिनेट शेप. तर त्याला काय असतो की डेफिनेट शेप नसतो. तर त्याचं एक्झाम्पल येतं स्पॉन्जेस. स्पॉन्जेस हे कसे पण वाढतात, त्याच्यामुळे त्याचा असिमेट्रीमध्ये येतं. त्याच्यानंतर रॅडियल सिमेट्री. रॅडियल सिमेट्री म्हणजे काय, एखादी बॉडी आहे त्याच्यामध्ये सेंट्रल ॲक्सिसमधून किती जरी आपण कट्स टाकले तर प्रत्येक वेळी त्याचे दोन इक्वल पार्ट्स होतात. दोन किंवा दोनपेक्षा जे काय आहे ते इक्वल पार्ट्स होतात. तर त्याला काय म्हणतो आपण, रॅडियल सिमेट्री म्हणतो. बॉडी पार्ट्स अराउंड द सेंट्रल ॲक्सिस. सेंट्रल ॲक्सिसपासून डिव्हिजन केलं तर त्याचे समान भाग होतात. तर त्याचं एक्झाम्पल काय, जेलीफिश आणि हायड्रा. त्याच्यानंतर बायलॅटरल सिमेट्री. बायलॅटरल सिमेट्री म्हणजे काय, जेव्हा एखाद्या ॲनिमलचं आपण सेंट्रल ॲक्सिसमधून कट करतो तर त्याचे दोन इक्वल राईट आणि लेफ्ट साईडचे इक्वल हाफ्स होतात. तर त्याला आपण बायलॅटरल सिमेट्री म्हणतो. ही बायलॅटरल सिमेट्री, रॅडियल सिमेट्री, असिमेट्रिकल. तर बायलॅटरल सिमेट्रीचे एक्झाम्पल कोणते आहे, इन्सेक्ट आणि फिश. त्याच्यानंतर बॉडीचे जे काही जर्म्स लेयर्स आहेत तर ते पाहणार आहोत. जर्म लेयर्समध्ये किती प्रकार आहेत, दोन. एक डिप्लोब्लास्टिक आणि दुसरं ट्रिप्लोब्लास्टिक. डिप्लोब्लास्टिकमध्ये काय असतं की फक्त दोन जर्म लेयर्स असतात, एक एक्टोडर्म आणि एंडोडर्म. एंडोडर्म, एक्टोडर्म फक्त दोनच प्रेझेंट असतात. त्याच्यामध्ये जे काही आहे मेझोडर्म अब्सेंट असतो. तर डिप्लोब्लास्टिक ॲनिमल्स कोणते असतात, निडारियामध्ये जे येतात ते सर्व डिप्लोब्लास्टिक असतात. त्याच्यानंतर ट्रिप्लोब्लास्टिक. ट्रिप्लोब्लास्टिकमध्ये कोणते येतात, तर त्यामध्ये तीन लेयर्स येतात. ट्रिप्लोब्लास्टिकमध्ये इंटरनल एंडोडर्म, एक्सटर्नल एक्टोडर्म आणि इंटरनल मेझोडर्म. तर त्याच्यामध्ये तीन जर्म लेयर्स येतात. तर त्याला काय म्हणतो आपण, ट्रिप्लोब्लास्टिक म्हणतो. 3 लेयर्स, एक्टोडर्म, मेझोडर्म, एंडोडर्म. हे कोणामध्ये येतात, जे काही प्लॅटिहेल्मिंथिसपासून जे समोरचे आणि ॲनिमल्स आहेत तर त्याच्यामध्ये ट्रिप्लोब्लास्टिक येतं. त्याच्यानंतर बॉडी कॅव्हिटी. बॉडी कॅव्हिटी काय आहे, द सिलोम. जे काही फ्लुइड फिल्ड बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट बिटवीन अलिमेंटरी कॅनल अँड बॉडी वॉल. बॉडी वॉल आणि अलिमेंटरी कॅनलच्या मध्ये जी काही फ्लुइड फिल्ड कॅव्हिटी असते तर त्याला काय म्हणतो आपण, सिलोम म्हणतो. तर ह्या सिलोमचे तीन प्रकार पडतात. पहिला आहे असिलोमेट, सुडोसिलोमेट आणि सिलोमेट. तर असिलोमेट म्हणजे कोणती, की ज्यामध्ये बॉडी कॅव्हिटी बिलकुल प्रेझेंट नसते, नो बॉडी कॅव्हिटी इज प्रेझेंट. तर त्यांचे एक्झाम्पल कोणते येतात,
पोरिफेरा, कोलेंटराटा आणि टिनोफोरा. तर इथे बघा हे जे काही आहे असिलोमेटचं आहे, तर त्याच्यामध्ये जे काही तीन आहेत एंडोडर्म, एक्टोडर्म, मेझोडर्म, हे तिन्ही पण कॉलेज झालेले आहेत. त्याच्यामध्ये बिलकुल कॅव्हिटी दिसत नाही. त्याच्यानंतर सुडोसिलोमेट म्हणजे फॉल्स कॅव्हिटी, म्हणजे कॅव्हिटी असल्यासारखं दिसतं पण कॅव्हिटी प्रेझेंट नसते, तर त्याला काय म्हणतो आपण सुडोसिलोमेट म्हणतो. सुडोसिलोमेटमध्ये काय होतं, हे जे काही आहे ही डकची साईड आणि हा मेझोडर्म, जो मेझोडर्मचा भाग आहे तो थोडा प्रमाणात कॅव्हिटीमध्ये सेल्स कॅव्हिटीमध्ये दिसतात, पण पूर्णपणे पार्शियली क्लोज्ड असतं, ते फुलफिल नसतं. तर त्याच्यामुळं काय होतं, ही कॅव्हिटीसारखं दिसतं पण ती ओरिजिनल कॅव्हिटी नसते, तर त्याला काय म्हणतो आपण की सुडोसिलोमेट म्हणतो. तर त्याचे एक्झाम्पल आहेत कोलेंटराटा, आस हेल्मिंथिस त्याचं एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर सिलोमेट म्हणजे काय, ज्यांच्यामध्ये बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट असते. जसं की आपण बघू हे जे काही तीन जर्म सेल्स आहेत, कोणतं एंडोडर्म, मेझोडर्म आणि एक्टोडर्म. तर ही जी काही मेझोडर्म आहे, एक्टोडर्मला पण कनेक्ट आहे आणि एंडोडर्मला पण कनेक्ट आहे, आणि त्याच्यामध्ये जी काही पोकळी आहे तर त्याला काय म्हणतो आपण बॉडी कॅव्हिटी म्हणतो. ती बॉडी कॅव्हिटी कोणामध्ये प्रेझेंट आहे, ॲनालिड्सपासून कोरडेट्सपर्यंत. ॲनालिड्सपासून जे काही वरचे ॲनिमल्स आहेत तर त्याच्यामध्ये ते सर्व सिलोमेट आहेत. त्याच्यानंतर आपल्याला पाहिजे सेगमेंटेशन. तर सेगमेंटेशन म्हणजे काय, जिथे की आपल्याला बॉडी कट झाल्यासारखी वाटते, म्हणजे छोटे छोटे मने जसे एका माळेमध्ये ओले जातात तशा प्रकारे बॉडी दिसते. तर अनसेगमेंटेड बॉडी नॉट डिवायडेड, म्हणजे अनसेगमेंटेड बॉडी म्हणजे कोणती, जी बॉडी डिवाइड बिलकुल होत नाही. जसं की स्नेल्समध्ये पाहतो आपण बॉडी जी काय सर्व एका रेषेत असल्यासारखे दिसते, त्याला कुठे आपल्याला छोटे छोटे कट्स किंवा डिव्हिजन झाल्यासारखं दिसत नाही. त्याच्यानंतर सेगमेंटेड, बॉडी डिवाइड्स इंटू सेगमेंट्स. तर सेगमेंटेडमध्ये कसं होतं की बॉडी जी काय आहे ते डिवाइड झाल्यासारखी दिसते, त्यांचा कट्स होऊन जे काही माळेमध्ये मनी होतो त्याप्रमाणे. तर ही आहे आर्थोनमध्ये बघा प्रत्येक कट्स आपण मोजू शकतो, ते वेगवेगळ्या कंपार्टमेंट त्याचं तयार केलेलं आहे, तर त्याला काय म्हणतो आपण सेगमेंटेड बॉडी. तर त्याच्यानंतर आहे ॲनिमल बॉडी प्लांट्स. ॲनिमलचे जे काही बॉडी प्लांट्स आहेत ते वेगवेगळे आहेत, ते किती 3 प्रकारचे आहेत. पहिले तर सेल ॲग्रिगेट प्लांट, दुसरं ब्लाइंड सॅक बॉडी प्लांट आणि ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लांट. सेल ॲग्रिगेटमध्ये काय होतं की जे काही बॉडीची रचना आहे ती सेल्स एकत्र येऊन तयार झालेली असते. तर त्याच्यामध्ये सेल डू नॉट फॉर्म टिश्यू ऑर ऑर्गन. तर काय आहे की बॉडी ऑर्गन आणि टिश्यू तयार करत नाही, फक्त सेल्सचं स्ट्रक्चर तयार करून बॉडी तयार होते. त्याच्यामध्ये मिनिमल कोऑर्डिनेशन कसं असतं, कमी प्रमाणात असतं, कारण त्याच्यामध्ये कोणती एक वेल डेव्हलप्ड ऑर्गन सिस्टीम नसते. सीन इन पोरिफेरा एक्झाम्पल आहे स्पॉन्जेस. तर ते कशामध्ये दिसतं की पोरिफेरामध्ये दिसतं, आणि त्याचं एक्झाम्पल स्पॉन्जेस आहे. त्याच्यानंतर ब्लाइंड सॅक बॉडी प्लांटमध्ये काय होतं, सॅक लाईक बॉडी विथ सिंगल ओपनिंग. जी काही आपली पिशवी असते पिशवीप्रमाणे असतं त्याचं बॉडी, आणि त्याला सिंगल ओपनिंग असते. त्याचं काय इंजेक्शन आहे आणि एक्सक्रिशन आहे ते सिंगल पोअर थ्रूच होतं, तर त्याला काय म्हणतो आपण बॉडी सॅक प्लांट. सेम ओपनिंग फॉर इंजेक्शन अँड इजेक्शन. जे काही अन्न घ्यायचं आहे आणि पोटातली विष्ठा जी बाहेर टाकायची तर ते दोन्ही एकाच सिंगल वॉलने होतं, म्हणजे त्याला आपण ब्लाइंड सॅक बॉडी प्लांट म्हणतो. आणि ते कोणत्यामध्ये दिसतं, निडारियन्समध्ये दिसतं, आणि एक्झाम्पल आहे हायड्रा. त्याच्यानंतर ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लांट म्हणजे काय, डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट रन्स थ्रू द बॉडी. म्हणजे त्याची जी काही डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे जी खाण्यापासून पचन होऊन एक्सक्रीटा बाहेर टाकण्यापर्यंत ती एका बॉडी ट्यूबसारखी तयार झालेली असते, तर त्याला काय म्हणतो आपण ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लांट. माउथ अँड अनस आर सेपरेट, म्हणजे जी खायचं आहे आणि एक्सक्रीटा बाहेर टाकायचं आहे दोन्ही पण वेगवेगळे एंड आहे, त्याच्यामुळे त्याला आपण. आणि फाउंड इन ॲनिलिड्स अँड ऑनवर्ड्स, ॲनिलिडापासून जे काही वरचे ऑर्डर सगळे ॲनिमल्स आहेत तर त्यांच्यामध्ये काय ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लांट्स होते. ह्युमन्समध्ये पण आपण माउथने जे काही फूड आहे ते पोटात टाकतो, पोटातून परत ॲनस थ्रू बाहेर टाकतो. त्याच्यानंतर पाहणार आपण फर्स्ट फायलम पोरिफेरा. तर पोरिफेराला काय म्हणतात स्पॉन्जेस. तर बॉडी हॅज न्यूमरस पोर्स. जी काही पोरिफेराची बॉडी आहे त्याच्यावरती छोटे छोटे मायक्रोपोर्स असतात भरपूर प्रमाणात, तर त्याला काय म्हणतो आपण ओस्टिया म्हणतो. जी काही पोर्स प्रेझेंट ऑन बॉडी त्याला ओस्टिया म्हणतो. तर हे ओस्टिया, हे जे काही छोटे छोटे स्पोर दिसत आहे तर त्याला आपण ओस्टिया म्हणतो. वॉटर कॅनल सिस्टीम इज प्रेझेंट. ही जी काही माझ्या बॉडीमध्ये दिसते पोकळी, तर ह्याच्यामध्ये जे काही वॉटर जमा होतं कशा थ्रू, स्पोर्स थ्रू, तर ते काय आहे वॉटर कॅनल सिस्टीम असते. त्याच्यामध्ये काय मोस्टली मराईन इन फ्रेश वॉटर. यांचं मोस्टली वास्तव्य कुठं असतं, हॅबिटॅट तर मराईन असतात, आणि त्याच्यामध्ये फ्रेश वॉटरमध्ये जास्त प्रमाणात आढळतात. मोस्टली असिमेट्रिकल बॉडी कशी यांची असिमेट्रिकल आहे, याला कोणत्याही
प्रकारे जर आपण डिवाईड करायचं केलं तर एका सेम 2 कॉपीज त्याच्या इक्वल होणार नाही. त्याच्यामुळं काय म्हणतो आपण त्याला असिमेट्रिकल इन बॉडी म्हणतो. बॉडी मेड ऑफ मेनी सेल्स विथ लिटल डिव्हिजन ऑफ लेबर सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. त्याच्यामध्ये बॉडीमध्ये सेल्युलर लेवल ऑर्गनायझेशन आहे, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं टिश्यू किंवा बॉडी ऑर्गन दिसून येत नाही. कन्सिडर्ड ॲज कॉलनी ऑफ सेल्स. तर ते सेल्सपासून बनलेलं त्याच्यामुळे काय म्हणतो आपण त्याला सेलची जी काही कॉलनी तयार होते. आपण जर एखाद्या कॉलनीमध्ये गेलो, जसं घरं राहतात, घरांची मिळून एक कॉलनी बनते, तसंच सेलची मिळून एक कॉलनी बनते आणि त्याच्यापासून त्यांची बॉडी तयार होते. मोस्टली मराईन, फ्यू फ्रेश वॉटर. म्हणजे मोस्टली मराईनच आहे ते आणि फ्रेश वॉटर असतात. बॉडी स्ट्रक्चर, त्यांचं बॉडी स्ट्रक्चर कसं आहे, बॉडी हॅज मेनी मायन्यूट पोर्स कॉल्ड ऑस्टिया वॉटर एंटर्स. जे काही बॉडीमध्ये वॉटर्स येतं तर ते कशा थ्रू येतं, ऑस्टिया थ्रू येतं. जे काही मायक्रोपोर्स असतात त्याला आपण ऑस्टिया म्हणतो. सिंगल लार्ज ओपनिंग कॉल्ड ऑस्कुलम ऑर वॉटर एक्झिट. जी काही सिंगल लार्ज ओपनिंग असते बॉडीवरती तर त्याला काय म्हणतो आपण ऑस्कुलम म्हणतो. जे काही बॉडीमध्ये पाणी येतं त्याच्या थ्रू बाहेर पडतं. त्याचे एक्झाम्पल कोणते कोणते आहेत, सायकॉन, युस्पॉन्जिया आणि युप्लेक्टेला, ही त्याचे एक्झाम्पल्स आहेत. त्यानंतर आहे जी काही वॉटर सर्क्युलेशन आहे ऑकर्स थ्रू कॅनल सिस्टीम. त्या बॉडीमध्ये जे काही वॉटर सर्क्युलेशन होणार आहे ते कशा थ्रू होत आहे तर कॅनल सिस्टीम थ्रू होत आहे. तर त्याच्यामध्ये फंक्शन ऑफ कॅनल सिस्टीमचं फंक्शन काय आहे, फूड अब्झॉर्प्शन, फूडचं अब्झॉर्प्शन करणं, रेस्पिरेशन करणं आणि एक्सक्रिशन करणं. तर हे कशाचं आहे तर कॅनल सिस्टीमचं काम आहे. त्याच्यानंतर सेल अँड स्केलेटन, त्यांच्या वेगवेगळ्या कोणत्या सेल्स आढळतात आणि त्याचं स्केलेटन कसं आहे त्याच्याबद्दल आहे. स्पॉन्जोसिल लाइंड बाय कोएनोसाइट्स, त्यालाच काय म्हणतो आपण कोएनोसाइट्सलाच कॉलर सेल्स म्हणतो. जेणेकरून ही जी काही स्पॉन्जोसिल आहे तर ही कशाने लाईन आहे तर ह्या लाईनवरती आपण कोएनोसाइट सेल्स आहेत ज्या की त्याच्यावरती अटॅच्ड आहेत. त्याच्यानंतर फ्लॅजिला ऑफ कोएनोसाइट सेल्स क्रिएट वॉटर करंट. जे काही फ्लॅजिला आहे कोएनोसाइटचा तर ते काय करतात, वॉटर करंट्स तयार करतात. त्याच्यानंतर बॉडी सपोर्टेड बाय कॅल्कॅरियस स्पायकल्स, सिलिसाइड्स स्पायकल्स, स्पॉन्जिन फायबर्स. जे काही बॉडी लाईन आहे त्याला सपोर्ट करून करतं. हे जे काही दिसतं सिलिका स्पायकल्स असतील किंवा कॅल्कॅरियस स्पायकल्स असतील तर त्याला बॉडी सपोर्ट करतात. त्याच्यानंतर रिप्रोडक्शन, तर त्याच्यामध्ये रिप्रोडक्शन कसं होतं, फ्रॅगमेंटेशनने होतं, गेम्युल फॉर्मेशनने होतं. फ्रॅगमेंटेशनने कसं होतं, जेव्हा एखादी बॉडीचे कट्स होतात 2 तर त्याच्यापासून नवीन प्लांट्स तयार होतं, हे ॲनिमल तयार होतं तर त्याला काय म्हणतो आपण फ्रॅगमेंटेशन म्हणतो. जेव्हा त्याला योग्य प्रकारे वातावरण मिळतं तर ते ग्रो व्हायला स्टार्ट करतात. त्याच्यानंतर गेम्युल फॉर्मेशन म्हणजे काय, बॉडीमध्येच एखादे बर्ड लाईक स्ट्रक्चर तयार होतं. जेव्हा त्या बर्ड लाईक स्ट्रक्चरची चांगली ग्रोथ होते आणि अन्न किंवा पाणी पुरवठा त्याला चांगल्या प्रकारे किंवा कंडिशन जी आहे ती योग्य प्रकारे मिळत नाही तोपर्यंत तो पॅरेंट बॉडीला अटॅच असतो. जेव्हा तो त्याला योग्य वातावरण मिळालं की तो बॉडीपासून डिस्कनेक्ट होऊन नवीन बॉडी त्या इंडिपेंडंट वाढतो. सेक्शुअल रिप्रोडक्शन बाय गॅमेट फॉर्मेशन आणि फर्टिलायझेशन इज इंटरनल. सेक्शुअल रिप्रोडक्शन कसं होतं तर गॅमेट फॉर्मेशनने होतं. फर्टिलायझेशन कसं आहे, इंटरनल आहे. इंटरनल मीन्स विदिन द बॉडी. डेव्हलपमेंट इज इनडायरेक्ट. डेव्हलपमेंट म्हणजे इनडायरेक्ट म्हणजे कसं, जे काही पॅरेंट ॲनिमल आहे त्याच्यापेक्षा वेगळ्या प्रकारे त्याची डेव्हलपमेंट असते. हायर रिजनरेशन ॲबिलिटी, जर एखादा पार्ट्स त्याच्यापासून डिटॅच झाला तर ती परत नवीन तयार करण्याची ॲबिलिटी त्या ॲनिमल्समध्ये आहे.